In this lecture, we discuss history of Linux and their architecture. So, dear friends, we know that Linux is first of all operating system. So, this Linux is actually a society or a community of open source. Means there are in this society there are numbers of people working to give a required software to all over the world with their source code with free of cost. This operating system is like another existing operating system, that is Unix, but Linux is based on Linux kernel. In coming lecture, I will explain what is kernel. In short, kernel is a important or core part of operating system. It play very important vital role in a Linux operating system that is developed by Linus Torvald on September 17, 1991, and it is licensed under GNU. GNU stand for Genuinely Not Unix. मित्रांनो, आपण लिनक्सची हिस्ट्री पाहतोय. तर लिनक्स ही पहिल्यांदा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, तर ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ह्या संदर्भाने हा एक समुदायच आहे, ज्याचा सगळ्यांचा उद्देश असा आहे या समुदायामधल्या असणाऱ्या लोकांचा, आणि हा जो डेव्हलपर पण आहे की ज्याचं नाव आहे लायनस टोरवाल्ड, ह्याचा पण उद्देश हाच आहे की सर्व लोकांना सॉफ्टवेअर्स मिळावीत जी फुकटात मिळावीत आणि त्यांचा सोर्स कोड पण त्यांना पाहता यावा. ही जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स ही ह्याच्या अगोदर एक ऑपरेटिंग सिस्टीम होती युनिक्स नावाची. त्या ऑपरेटिंग सिस्टीम सारखी आहे तीच नव्हे, त्याच्या सारखी आहे. तर ह्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कर्नल आहे. कर्नल म्हणजेच काय, तर एक महत्त्वाचा पार्ट असतो ऑपरेटिंग सिस्टीमचा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कर्नल असतो. तोच ऑपरेटिंग सिस्टीमची बऱ्यापैकी सगळी कामं करतो. ओके, मी थोडक्यात पण तुम्हाला सांगितलं आहे. तर हा जो काय कर्नल आहे हे खरं ऑपरेटिंग सिस्टीमचं काम हा कर्नल करतो. तर लायनस टोरवाल्डनं ही ऑपरेटिंग सिस्टीम सप्टेंबर 17, 1971 ओके डेव्हलप केली. याचा पहिला जो काही व्हर्जन असेल ते पहिली रिलीज आहे ती. ओके, आणि हिचं जर तुम्हाला अधिकृत काय हवं असेल तर याचं लायसनिंग आहे ती GNU नावाची सुद्धा एक एजन्सी आहे, एक संघटना आहे. ओके, ह्यांच्यासोबत हे घडतं. ओके, सो आपण ह्याच्या पुढं नाऊ विल डिस्कस हाऊ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कम इन टू एक्झिस्टिंग. त्याचा ती कशा प्रकारे कुठल्या टप्प्यामधून गेली आणि मग तिचं ती एक स्वरूप तिला मिळालं. ओके, तर फर्स्टली लायनस टोरवाल्ड, ओके, दॅट इज अ पर्सन. लायनस टोरवाल्ड was a student at University of Helsinki in Finland. When he initially developed that Linux kernel, because Linux ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम ओके आपण ते पुढं थोडं बघणार पण आहोत. ओके, दॅट ऑपरेटिंग सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ टू, दॅट इज कर्नल अँड शेल. बघा, ऑपरेटिंग सिस्टीम ही कर्नल आणि शेल ह्या दोघं एकत्र येऊन ऑपरेटिंग सिस्टीम बनते. ओके, तर ही जी काय आहे तर ह्या लायनस टोरवाल्डनं ओके कर्नल बनवला. ओके, सो दिस लायनस टोरवाल्ड स्टुडंट ॲट युनिव्हर्सिटी ऑफ हेल्सिंकी. ओके, ही इनिशियली सुरुवातीला इज डेव्हलप द लिनक्स कर्नल. अनादर पर्सन दॅट इज प्रोफेसर टॅननबाउम. He was a professor in a university. Okay, he used Unix code. That time, it is only available for education purpose. But that practice had been stopped. To understand inner working of operating system, Tannenbaum made a clone. Means it is like clone of Unix and called it Minix. Linux is actually Linus is actually a student. Linus Torvald is actually a student of Tannenbaum,
सो ही इन्स्पायर्ड बाय मिनिक्स. बघा, पहिल्यांदा आपण लायनस टोरवाल्ड्सशी बघितलं तर त्यानं पहिल्यांदा कर्नल रिलीज केला, डेव्हलप केला. ओके, त्याच्यानंतर दुसरी एक व्यक्ती बघूयात. ओके, ज्या व्यक्तीचं नाव आहे प्रोफेसर टॅननबॉम. ओके, ही युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होती. ओके, जी आपल्या मुलांना ऑपरेटिंग सिस्टीमच शिकवत होती. आणि त्यासाठी ती समजावी मुलांना, यासाठी मग त्यांनी युनिक्स, UNIX, युनिक्स नावाची अगोदर एक ऑपरेटिंग सिस्टीम तयार होती. ती एज्युकेशन पर्पजसाठी फक्त पाहायला मिळत होती, तिचा कोड पाहायला मिळत होता. तर तो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम वापर करत होते. पण नंतर त्याला प्रॉब्लेम यायला लागल्यानंतर ते बंद केलं, त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग त्यांनी बंद केला. त्यामुळं मुलांना समजावं नक्की ऑपरेटिंग सिस्टीम कशी काम करते, त्याचं इनर वर्किंग काय आहे, म्हणून स्वतः अँड्रू टॅननबॉमनं आणखी एक नवीन ऑपरेटिंग सिस्टीम, त्याने त्याचं मॉडेल, एक छोटं मॉडेल एक बनवलं आणि त्याचं नाव त्या ऑपरेटिंग सिस्टीमला त्यांनी दिलं मिनिक्स, MINIX. तर लायनस टोरवाल्ड ही जी काही व्यक्ती आहे, ही टॅननबॉमची विद्यार्थी, तर त्याला ही मिनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम खूप भावली. म्हणून त्या व्यक्तीने त्या मिनिक्सचा आपण काय केला, अभ्यास केला. इन दॅट पिरियड, त्या दरम्यानच इन दॅट पिरियड GNU मीन्स genuinely not Unix. इज द एजन्सी दॅट इज स्टार्टेड बाय रिचर्ड स्टालमन. त्याच दरम्यान एक GNU नावाची, genuinely not Unix नावाची एक एजन्सी, संघटना, एक रिचर्ड स्टालमन ह्यांनी सुरू केली 1980s. ही सुद्धा एक व्यक्ती खूप लेजेंडरी पर्सन आहे कम्प्युटर फील्डमधली. अँड दॅट पर्सन्स मोटो एम इज टू गिव्ह पीपल फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर. दॅट इज FOSS, फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर. तर ह्या व्यक्तीचा पण उद्देश हाच होता की लोकांना फुकटामध्ये सॉफ्टवेअर्स द्यावीत. कारण प्रत्येकाला टेक्नॉलॉजी वापरावी ही अपेक्षा असते, इच्छा असते. पण जर त्या खरेदी करण्यासाठी जर पैसे लागत असतील तर ती काही लोक वापरत नाहीत. तर ती पण लोक वापरावीत, त्यांना तशा प्रकारचे सॉफ्टवेअर फुकटात मिळावीत, हा सुद्धा ह्या रिचर्ड स्टालमन या व्यक्तीचा उद्देश होता. सो द लिनक्स अँड रिचर्ड स्टालमन कम टुगेदर. सम टूल्स ऑफ GNU अँड कर्नल ऑफ लिनक्स, द ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इज अराइज्ड नोन ॲज GNU लिनक्स. तर रिचर्ड स्टालमन त्याचाही उद्देश होता आणि लायनस टोरवाल्ड ह्या व्यक्ती हे दोघं जण एकत्र आली. कारण त्यांना काहीतरी लोकांसाठी करायचं होतं. तर ही GNU ने स्वतः काही सॉफ्टवेअर तयार केली होती ती, आणि जो कर्नल तयार केला होता लायनस टोरवाल्ड, असं हे एकत्र येऊन एक नवीन ऑपरेटिंग सिस्टीम उदयाला आली, दॅट इज GNU लिनक्स. सो इट इज लायसन्स्ड अंडर GNU. त्यामुळे ह्या लिनक्सचं जे काय असेल, अधिकृत जे काय असेल, हे सगळं GNUच्या अंडर आहे. द इम्पॉर्टंट फॅक्टर इज दॅट सोर्स कोड इज अवेलेबल फॉर एनीवर. महत्त्वाची बाब हीच की तो त्याचा काय सोर्स कोड आहे हा सगळीकडे तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटला भेटू शकतो. ॲज द टाईम गोज दे हॅड बीन डेव्हलप्ड अ सेव्हरल सॉफ्टवेअर दॅट इन्हान्सेस द पॉवर ऑफ लिनक्स. बघा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा इम्प्रूव्हमेंट होत गेल्या आणि नंतर लिनक्स दिवसेंदिवस चांगलं होत गेलं, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी ॲड होत गेल्या. नाउअडेज केरला इज युझिंग free and open source software in their government offices. This is the example. In India, Kerala is a state who is totally their government offices are working on FOSS policy, means free open source software, as well as IIT educational institutes turned into Linux. Means IIT जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आपल्या सर्वांना माहिती आहेत की ज्याचं नाव तुम्ही ऐकलंय, हे सुद्धा त्यांच्या वर्किंग होताना त्यांच्या सिस्टीम्सवरती जी काही सॉफ्टवेअर्स आहेत ही सगळी लिनक्सच्या संदर्भानं आहेत.